मुंबईतील सत्याच्या मोर्चाची मविया आणि मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेबाहेर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। धाराशिव शहरातील सत्याच्या रस्त्याच्या स्थगितीच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये वाद सुरूच असल्याचं समोर आलं। लाडक्या ठेकेदाराकरता 18 महिने काम भाजप आमदार राणा पाटील यांनी स्थगित केलं, तर आता पालिका प्रशासनानं 2 कोटींचा व्यवहार केल्याचा शिवसेनेनं आरोप केलाय। पालघरमध्ये शिवसेनेनं भाजपसह ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। डहाणू विधानसभेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची यादी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा पक्ष आहे, तर शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असं विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जळगाव शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। 2 माजी महापौरांसह शेकडो शिवसैनिकांनी भाजपत प्रवेश केला। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीमध्ये एनडीए उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत। 2 दिवस वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली काढली जाणार आहे। राहुल गांधींना उपस्थित केलेल्या मतचोरीचा मुद्दा आता शिवसेना उबाठा गटाकडून देखील उपस्थित करण्यात आलाय। बुलडाणा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी देखील बुलडाणा मतदारसंघात मतचोरीचा आरोप केलाय। मतदारांच्या नावासमोर घर क्रमांक 0 असा तर 123 क्रमांकाच्या घरात तब्बल 126 मतदार राहत असल्याचा शोध शिवसेना ठाकरे गटाकडून घेण्यात आला। भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केलेत। बच्चू कडूंनी चांदूर बाजार परतवाडा रोडवर नदीकाठी 72 एकर परिसरात फार्म हाऊस बांधल्याची तक्रार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांकडून अल्पदरात जमीन लाटल्याचा आरोप आमदार तायडे यांनी केलाय। दरम्यान बच्चू कडूंच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। एक सविस्तर बातमी बघूया। बातमी आहे पालघरमधून। पालघरमध्ये शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते मोर्चा करता निघालेले आहेत। म्हणजे पालघरमधून मुंबईत यायला ते पोहोचलेले आहेत। ट्रेननी ते आले आणि ट्रेनमधली ही दृश्य आपण बघताय। वनसैनिक तुलसी जोशींसह त्यांचे कार्यकर्ते लोकलनं मुंबई करता मोर्चासाठी रवाना झाले। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी आपण अधिक बोलूया। सुस्मिता, काय सांगाल? लांब लांबहून आता कार्यकर्ते मोर्चा करता मुंबईमध्ये दाखल होत आहेत। सत्याचा मोर्चा हा आज सर्व पक्षीय नेते काढतायत। विरोधी बाकावरचे सगळे नेते यामध्ये सहभागी होणार आहेत आणि पालघरहून काही मनसे सैनिक हे इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुलसी जोशी हे इथे आलेले आहेत। अगदी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुखवटा घातलेले कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत। मतचोर हा मुद्दाच कुठेतरी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे। वोट चोरीचा मुद्दा आता देशभरात गाजतोय। राज ठाकरे उद्धव ठाकरे या निमित्तानं एकत्र येत आहेत। कुठून आलात, कशा पद्धतीनं आजच्या मोर्चाबद्दलची उत्सुकता कायम आहे? सन्माननीय राजसाहेबांनी हे जे मत चोरून सरकार आलेलं आहे त्यांचं जे उघडकीस आणलंय, या जनतेला जे दाखवलंय, ही खूप मोठी गोष्ट आहे। आजपर्यंत कोणाच्या मध्ये हिंमत नाही झाली हे दाखवल्या, कारण का त्यांच्याकडे ईडी सीबीआय सगळे आहे, आम साम दंडभेद आहे। त्यांना घाबरून कोणीच हा विषय बाहेर काढत नव्हता आणि सन्माननीय राजसाहेबांनी हा विषय बाहेर काढलेला आहे। त्याच्यामुळे जनता जागृत झालेली आहे आणि जनता रस्त्यावर उतरणार। आजच्या सभेनंतर राजसाहेबांची सभा झाली ना, बघा उद्यापासून जनता रस्त्यावर उतरणार आणि या बोगस सरकारला परत घरी पाठवणार। तुमच्या हातामध्ये चाबूक दिसतोय, सरकारला चाबूक दाखवताय, निवडणूक आयोगाला चाबूक दाखवताय। काय वाटतं ज्या पद्धतीनं आजचा मोर्चा होईल यातनं काही वेगळे उदाहरणं समोर येतील का? ज्यांना निवडून यायचं होतं, जे खरे उमेदवार निवडून यायला पाहिजे होते ते निवडून आलेच नाही आणि हे जे बोगस लोक निवडून आलेले आहेत आणि हे बोगस लोक निवडून आलेले आहेत त्यांना हा आसूड का दाखवतोय? ते एक प्रकारचं लोकशाहीचा गळा चिरून आलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांना हा आसूड दाखवून त्यांना हा संदेश देत आहे निवडणूक आयोग आणि हे सरकारला की आता तरी ते सुधारायला पाहिजे आणि जी यादी आहे त्याला दुरुस्ती करायला पाहिजे। अगर त्यांनी दुरुस्ती नाही केली तर जनता रस्त्यावर उतरणार आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे दोन्ही भाऊ कुटुंब एकत्र आहेत। आता जनतेला एक प्रकारचं एक वेगळी ऊर्जा मिळालेली आहे। एक नेतृत्व नव्हतं या महाराष्ट्राला,
आता प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक जिल्ह्यात सन्माननीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे या ठाकरे कुटुंबाचे जे नेतृत्व ज्या महाराष्ट्राला लाभलंय ना, आता ही जनता जागृत झालेली आहे. सरकारला मात सत्तेचा, आम्हाला मात सत्याचा, अशा अर्थाचे हे बॅनर आहेत. मत चोरीसाठी तुम्ही पालघरवरून आलात, काय सांगाल? हिंदी आहे. ठीक आहे, चालेल, बोला. हिंदी नको जोर आहे, तो काय बोलणार, त्याला स्वतःला माहिती नाही मी काय बोलू. खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मुखवटे लावलेले कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी होतात. केवळ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर नाही, या सगळ्या मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मतदार एकत्र येत आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत एका सामाजिक हेतूसाठी, एका मोठ्या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले ठाकरे बंधू आज या मेळाव्यामध्ये सुद्धा एकत्र पाहायला मिळणार आहेत. नक्की नक्की. सुस्मिता, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल. जसं वसई, विरार, पालघर इथून लोक यायला सुरुवात झालेली आहे, मोर्चा करता मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे, तसंच नाशिकमधून सुद्धा सकाळीच मनसेचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघतायत. कार्यकर्त्यांमध्ये आजच्या मोर्चाबाबत उत्सुकता आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही बोलूया. लक्ष्मण, खूप उत्सुकता आहे, सगळेजण मुंबईकडे निघालेले आहेत. मोर्चाला परवानगी नसली तरी गर्दी मात्र मुंबईमध्ये येताना दिसतीये. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते महाविकास आघाडीने 10-15 दिवसापूर्वी निवडणूक आयोगांची या सर्वांनी भेट घेतली होती आणि त्यामध्ये राजसाहेबांनी निक्षून सांगितलं होतं की 96 लाख मतं अनधिकृत वाढवलेले आहेत, ते कमी करावेत. परंतु निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं ऐकून ते कमी करायला तयार नाही. मग त्यासाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी संविधानाने मतदारांना जो अधिकार दिला, मतदानाचा तो त्यांना मिळावा, त्यासाठी खरा हा सत्याचा मोर्चा आहे. वोट चोरीच्या विरोधात हा मोर्चा आहे. आपण एक बघितलं असेल, त्या ठिकाणी शिंदे सेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादाचा पक्ष असेल, या सगळ्यांनी सांगितलं की मतं वाढवलेली आहेत, ते कमी करावे. परंतु भारतीय जनता पार्टी त्यांना पुन्हा मतं चोरीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्या, जिंकायच्या आहे खोट्या मतदानावर. परंतु आता तसं होणार नाही. या महाराष्ट्रातली जनता जागरूक झालेली आहे. किती गर्दी जाणार आहे नाशिकमधून, कसं नियोजन करण्यात आलं? नाशिक शहरातनं, नाशिक जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने मनसे पदाधिकारी जाणार आहे. पण त्याचबरोबर नागरिकसुद्धा ह्या मोर्चामध्ये स्वतःहून सहभागी होण्यास तयार झालेले. नागरिकांना सुद्धा कळलं की आपल्या मताची कुठेतरी चोरी होते, आपण जे केलेलं मतदान या मताचा कुठेतरी आदर राखला जात नाही आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले. आणि असा काय चमत्कार झाला का 6 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये 96 लाख मतदार वाढले. हा असा काय चमत्कार झालेला आहे. आता विरोधक तर बोलताय, पण सत्ताधारी पक्षातले आमदार सुद्धा त्या ठिकाणी बोलायला लागलेले. अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सुद्धा सांगितलं का 1 लाखाच्या माझ्या मतदारसंघात मतदार वाढलेला आहे. आणि शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या बुलढाण्याच्या मतदारसंघामध्ये 1 लाख मतदार वाढलेले. आणि कालच मला वाटतं शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना माननीय आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे का नाशिक महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख मतदार वाढलेले, तर ते कमी करण्यात यावे. मला वाटतं आज विरोधक बोलूच राहिले, पण आता सत्ताधारी सुद्धा त्या ठिकाणी बोलायला लागलेले. आणि आता मला नागरिक सुद्धा जागृत झालेले. नागरिक सुद्धा निवडणूक आयोग असेल, सरकार असेल, यांना जाब विचारणार आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये या मतचोरीच्या विरोधामध्ये असंतोष आपण ग्रामीण भागात फिरणार त्या लोकांना. नाशिकमधल्या मोर्चात सहभागी होणाऱ्या सगळ्यांशी लक्ष्मण घाटोळ बोलत होते. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधला. आता वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 64वा गळीत हंगाम हा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित होते। गेल्या बऱ्याच दिवसांपासून जायकवाडी धरणावर तरंगत्या सोलरचा प्रोजेक्ट होईल असं भाजपचे तत्कालीन केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितलं होतं। त्यानंतर मच्छीमारांचा मोठा विरोध बघायला मिळाला। आता हा प्रोजेक्ट होईल का अशा चर्चा होत्या, तर आज भागवत कराड यांनी पुन्हा एकदा हा प्रोजेक्ट होणार आहे असं म्हटलेलं आहे। रोहित आर्यावर आज पहाटे पुण्यामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पहाटे 2:30च्या दरम्यान रोहितवर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्काराच्या वेळी रोहित आर्याची पत्नी, मुलगा, मेव्हणा आणि इतर 2 नातेवाईक उपस्थित होते। पुणे पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला। यावेळी आर्याच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलणं टाळलं। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। रोहित आर्या याच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत पुण्यामध्ये अंत्यसंस्कार झालेले आहेत। रात्री 2:30 वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेत। या अंत्यसंस्कारावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता। त्याच्या रोहित आर्याची पत्नी, मुलं अशा सगळ्यांबरोबर आणि 2 नातेवाईक होते। या सगळ्यांच्या समोर अंत्यसंस्कार झालेले आहेत। रात्री 2:30 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेत। पवईमध्ये त्यांना शाळकरी मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। दरम्यान काल रात्री अंत्यसंस्कार झाल्यानंतर माध्यमांशी बोलणं या परिवारानं टाळलेलं आहे।